जर 25 वर्ष ज्या मुलीला तुम्ही प्राणापलीकडे जपलं, जिच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं, ती अचानक एक दिवस तुमची मुलगीच नाही असं समजलं तर? आणि तिच्याच जागेवर दुसरी एक मुलगी येऊन उभी राहिली जिच्यात तुमचं रक्त धावतंय, तर तुम्ही कोणत्या मुलीला आपली मुलगी मानणार? रक्ताच्या नात्याला की 25 वर्षाच्या प्रेमाला? नाशिकच्या एका सरकारी हॉस्पिटलमधील 25 वर्षापूर्वीच्या एका चुकीने आज 2 कुटुंबाची शांतता कायमची हिरावून घेतली होती. एकाच कॉरिडॉरमध्ये उभ्या असलेल्या 2 मुली एकमेकांकडे बोट दाखवून किंचाळत होत्या, मी खरी मुलगी आहे, ही भोंदू आहे. पण प्रश्न हाच होता, खरी मुलगी नेमकी कोण? नाशिक शहरात राहणारे विश्वनाथ देशपांडे हे एक अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रेमळ गृहस्थ होते. त्यांच्या पत्नी सुमती देवी या अत्यंत धार्मिक आणि गृहिणी होत्या. त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू म्हणजे त्यांची एकुलती एक मुलगी रिया. रिया लहानपणापासूनच दिसायला अतिशय सुंदर, अभ्यासात हुशार आणि अत्यंत नम्र होती. तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले होते आणि आता नाशिकमधील एका नामांकित IT कंपनीत काम करत होती. देशपांडे दाम्पत्यासाठी रिया हीच त्यांचे सर्वस्व होती. रियाचे वय आता 25 वर्ष झाले होते आणि देशपांडे कुटुंबाने तिच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. एका चांगल्या उच्च शिक्षित मुलासोबत तिचे लग्न जमले होते. सर्व काही स्वप्नासारखे सुंदर चालले होते. लग्नाच्या काही दिवस आधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रिया आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याची मेडिकल टेस्ट, रुटीन प्री मॅरेज टेस्ट करण्यात आली. या टेस्ट मध्ये रक्ताची ग्रुपिंग, ब्लड ग्रुपिंग समाविष्ट होती. 2 दिवसानंतर रिपोर्ट आले. डॉक्टरांनी विश्वनाथ यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले. मिस्टर देशपांडे, डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, तुमच्या मुलीचा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आला आहे. विश्वनाथ हसले, हो डॉक्टर, त्यात काय एवढं? रेड ब्लड ग्रुप आहे असं नाहीये मिस्टर देशपांडे, डॉक्टर चष्मा काढत म्हणाले. तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या मेडिकल फाईल्स माझ्याकडे आहेत. तुमचा ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह आणि मॅडमचा A पॉझिटिव्ह. बायोलॉजिकल सायन्सनुसार मेडिकल जेनेटिक्स O पॉझिटिव्ह आणि A पॉझिटिव्ह. आई वडिलांच्या पोटी AB निगेटिव्ह बाळ जन्माला येऊ शकत नाही, हे अशक्य आहे. विश्वनाथ यांच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. तुम्हाला काय म्हणायचं आहे डॉक्टर? रिया आमची मुलगी नाही? मी असं म्हणत नाहीये. कदाचित लॅबमध्ये चूक झाली असेल, पण खात्री करण्यासाठी तुम्हाला DNA टेस्ट करून घ्यावी लागेल. विश्वनाथ घाबरत घरी आले. त्यांनी सुमती देवींना काहीही सांगितले नाही. त्यांनी सुमती देवी आणि स्वतःच्या नकळत रियाचे नमुने घेऊन DNA चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवले. 7 दिवसांचा तो कालावधी विश्वनाथ यांच्यासाठी नरकासारखा होता. प्रत्येक रात्री त्यांना झोप येत नव्हती. रिया जेव्हा त्यांना बाबा म्हणून हाक मारायची तेव्हा त्यांच्या काळजात धडधड व्हायची. आणि 8व्या दिवशी तो लिफाफा आला. विश्वनाथ यांनी थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. रिपोर्टच्या शेवटच्या ओळीवर ठळक अक्षरात लिहिले होते, बायोलॉजिकल पॅटर्निटी अँड मॅटर्निटी एक्सक्लुडेड. द DNA profiles of विश्वनाथ देशपांडे and सुमती देशपांडे do not match with रिया देशपांडे. 0% मॅच. विश्वनाथ यांच्या हातातून कागद खाली पडला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 25 वर्ष ज्या मुलीला त्यांनी कडे खांद्यावर खेळवले, जिच्या हसण्यावर अख्खे घर आनंदाने भरून जायचे, ती त्यांची मुलगी नव्हती. सुमती देवींनी जेव्हा विश्वनाथ यांना ढासाढासा रडताना पाहिले तेव्हा त्यांनी विचारणा केली. विश्वनाथ यांनी तो रिपोर्ट सुमती देवींच्या हातात ठेवला. हे काय आहे विश्वनाथ? सुमती देवी कापत्या आवाजात म्हणाल्या, आपली रिया आपली मुलगी नाही. हे कसं शक्य आहे?
25 वर्षापूर्वी 24 जुलैच्या त्या वादळी रात्री मी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतः तिला जन्म दिलाय. मी त्या वेदना सहन केल्यात, पण रिपोर्ट खोटा बोलत नाही सुमती. विश्वनाथ हताश होऊन खाली बसले. त्या रात्री हॉस्पिटलमध्ये नक्कीच काहीतरी गडबड झाली. विश्वनाथ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 25 वर्षापूर्वी 24 जुलै रोजी नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी होती आणि पॉवर कट झाला होता. विश्वनाथ दुसऱ्या दिवशी सकाळी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांनी जुन्या रेकॉर्ड रूम मध्ये जाऊन 25 वर्षापूर्वीच्या 24 जुलै मॅटर्निटी वॉर्डचे रजिस्टर शोधून काढले. त्या रात्री वॉर्ड नंबर 4 मध्ये 2 महिलांचे बाळंतपण झाले होते. एक सुमती देशपांडे, ज्यांना मुलगी झाली होती. वेळ रात्री 1:15. 2 नंबर सुमन गायकवाड, ज्यांना मुलगी झाली होती. वेळ रात्री 1:20. अवघ्या 5 मिनिटांच्या फरकाने 2 मुली जन्माला आल्या होत्या. तपासाअंती विश्वनाथ यांना समजले की सुमन गायकवाड आणि त्यांचे पती ज्ञानेश्वर गायकवाड हे नाशिक जवळील एका गावात राहत होते. विश्वनाथ यांनी ताबडतोब गायकवाड कुटुंबाचा पत्ता शोधला आणि त्यांच्या घरी पोहोचले. गायकवाड कुटुंबातही एक 25 वर्षाची मुलगी होती, नेहा. नेहा दिसायला हुबेहूब सुमती देवींसारखी दिसत होती. तिचे डोळे, तिची नाकपुडी, अगदी तिची बोलण्याची पद्धत सुमती देवी सारखीच होती. विश्वनाथ यांनी गायकवाड कुटुंबाला सर्व प्रकार सांगितला. सुरुवातीला ज्ञानेश्वर गायकवाड संतापले. काय वेडेपणा आहे हा, माझी मुलगी नेहा आमचीच आहे. पण जेव्हा विश्वनाथ यांनी त्यांना DNA रिपोर्ट दाखवला आणि आग्रह धरला, तेव्हा ज्ञानेश्वर यांनी नेहाची DNA टेस्ट करण्यास संमती दिली. 4 दिवसांनंतर रिपोर्ट आला. नेहा ही ज्ञानेश्वर आणि सुमन गायकवाड यांची मुलगी नव्हती. ती विश्वनाथ आणि सुमती देशपांडे यांची जैविक बायोलॉजिकल मुलगी होती. सत्य उघडकीस आले होते. 25 वर्षापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 मुलीची अदलाबदल झाली होती. गायकवाड कुटुंबाची मुलगी रिया ही देशपांडे यांच्या घरी वाढली होती आणि देशपांडे कुटुंबाची मुलगी नेहा ही गायकवाड यांच्या घरी लहानची मोठी झाली होती. विश्वनाथ यांनी दोन्ही कुटुंबांना आणि दोन्ही मुलींना या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोलावले, जिथे 25 वर्षापूर्वी हा सर्व घोळ झाला होता. हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मध्ये वातावरण प्रचंड तापले होते. रियाला जेव्हा समजले की तिचे आई वडील हे तिचे खरे आई वडील नाहीत, तेव्हा ती हादरली. बाबा, हे काय चाललंय? तुम्ही मला या परक्या लोकांच्या हवाले करणार का? मी 25 वर्ष तुमची मुलगी म्हणून जगले आहे. तिकडे नेहा रडत सुमती देवींकडे पाहत होती. माझे खरे आई वडील तुम्ही आहात. मला 25 वर्ष एका गरीब घरात राहावं लागलं, संघर्ष करावा लागला आणि माझी हक्काची जागा ही मुलगी भोगत होती. नेहाने रियाकडे बोट दाखवले. ही भोंदू आहे, हिने माझे आयुष्य जगले. रिया ओरडली, मी काहीच चोरले नाही. यात माझी काय चूक आहे? मी देशपांडे कुटुंबाची मुलगी आहे. दोन्ही मुली कॉरिडॉर मध्ये एकमेकींवर धावून जात होत्या. देशपांडे आणि गायकवाड कुटुंब काय करावे हे सुचत नसल्यामुळे स्तब्ध उभे होते. 25 वर्षापूर्वीची ती रात्र आज 2 कुटुंबाच्या आयुष्यात तुफान घेऊन आली होती. रिया देशपांडे ही आलिशान बंगल्यात सोयी सुविधांमध्ये वाढली होती. तिच्याकडे स्वतःची कार होती, उत्तम शिक्षण होते. दुसरीकडे नेहा गायकवाड ही अत्यंत गरिबीत वाढली होती. ज्ञानेश्वर गायकवाड हे एका लहानशा दुकानात काम करायचे. नेहाला तिच्या शिक्षणासाठी पार्ट टाइम जॉब करावा लागला होता. तिचे स्वप्न डॉक्टर बनायचे होते, पण पैशाअभावी ती B.Com करू शकली. जेव्हा नेहाला समजले की ती एका श्रीमंत देशपांडे कुटुंबाची मुलगी आहे, तेव्हा तिच्या मनात अन्यायाची भावना जागृत झाली. माझे आई वडील श्रीमंत आहेत, मग मी गरिबीत का जगले? नेहा तिच्या आईला सुमन गायकवाड
म्हणाली, तुम्ही मला योग्य शिक्षण देऊ शकला नाहीत, कारण तुम्ही माझे खरे आई वडील नव्हतातच. या शब्दांनी सुमन गायकवाड यांचे हृदय पिळवटून निघाले. नेहा, आम्ही तुला रक्ताच्या मुलीपेक्षा जास्त जपलं ग. आमच्या तोंडाचा घास तुझ्या ओठाला लावला. तिकडे देशपांडे यांच्या घरात रिया शांत बसून होती. तिला सतत वाटत होते की सुमती देवी आणि विश्वनाथ आता रियाकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. जेव्हा सुमती देवी रियाच्या खोलीत चहा घेऊन गेल्या तेव्हा रियाने चहाचा कप बाजूला ठेवला. आई, मला खरंच सांगा. रियाचे डोळे भरून आले. तुम्ही आता माझ्यावर आधीसारखं प्रेम करत नाही ना? तुम्हाला तुमची खरी मुलगी नेहा हवी आहे ना? सुमती देवींनी रियाला जवळ घेतले. असं बोलू नकोस रिया. 25 वर्ष मी तुला माझ्या काळजाशी लावून वाढवलंय. माझा जीव तुझ्या मध्येच आहे. पण या सगळ्यांमध्ये एक प्रश्न अनुत्तरित होता. ही अदलाबदल फक्त एका दुर्लक्षामुळे झाली होती की यामागे काही षडयंत्र होते? विश्वनाथ यांनी घटनेचा सखोल तपास करण्याचे ठरवले. 25 वर्ष जुने प्रकरण असले तरी त्यांना सत्याच्या मुळाशी जायचे होते. त्यांनी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल मधील त्या वेळेच्या वरिष्ठ डॉक्टरांची भेट घेतली. मिस्टर देशपांडे, जुने डॉक्टर सावंत म्हणाले, 25 वर्षापूर्वी त्या रात्री प्रचंड वादळ होते. लाईट गेली होती पण जनरेटर चालू होता. हॉस्पिटलमध्ये प्रत्येक बाळाच्या हातावर आणि आईच्या हातावर एक टॅग, आयडेंटिफिकेशन टॅग बांधला जातो. तो टॅग निघणे किंवा बदलणे इतके सोपे नसते. मग हे कसे झाले? डॉक्टर विश्वनाथ यांनी विचारले. त्या रात्री वार्ड नंबर 4 मध्ये फक्त 2च बाळंतपणे झाली नव्हती. डॉक्टर सावंत यांनी जुन्या डायरीची पाने पलटत सांगितले. तिथे एक तिसरी महिलाही होती, ठाकूर कुटुंबाची, सोनल ठाकूर. विश्वनाथ चक्रावले. तिसरी महिला? पण नोंदणी पुस्तकात तर फक्त 2च नावांची नोंद आहे. होय, डॉक्टर सावंत म्हणाले, कारण ठाकूर हे खूप श्रीमंत आणि प्रभावी लोक होते. त्यांच्या सुनेला मुलगा हवा होता. पण त्या रात्री नक्की काय घडले हे फक्त त्या रात्री ड्युटीवर असणारी मुख्य नर्स गंगूबाई सांगू शकते. ती आता निवृत्त झाली आहे. विश्वनाथ यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ही फक्त 2 मुलींची अदलाबदल नव्हती, तर यामागे काहीतरी भयंकर काळे सत्य लपले होते. विश्वनाथ आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांनी मिळून नर्स गंगूबाईचा शोध सुरू केला. ती नाशिक जवळील एका लहानशा खेड्यात आपल्या मुलासोबत राहत होती. जेव्हा विश्वनाथ आणि ज्ञानेश्वर गंगूबाईच्या घरी पोहोचले तेव्हा ती खूप म्हातारी झाली होती आणि आजारी होती. विश्वनाथ यांनी 25 वर्षापूर्वीच्या त्या 24 जुलैच्या रात्रीचा उल्लेख केला. नाव ऐकताच गंगूबाईचे चेहरे पांढरे पडले. ती थरथर कापू लागली. मला काही माहित नाही, मला सोडून द्या, गंगूबाई ओरडली. माहित आहे तुम्हाला, ज्ञानेश्वर पुढे झाले. तुमच्या एका चुकीमुळे किंवा पापासामुळे आज आमच्या 2 मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. 2 कुटुंबे रस्त्यावर आले आहेत. आजच खरं सांगा, नाहीतर आम्ही पोलिसांना घेऊन येऊ. गंगूबाई ढसाढसा रडू लागली. तिने तिचे हात जोडले. गंगूबाईंचा धक्कादायक खुलासा, मला माफ करा. तो देवाचा कोप आहे की आज 25 वर्षानंतर तुम्ही माझ्या दारात आलात. त्या रात्री मी एक भयंकर पाप केलं होतं, पण ते मी स्वखुशीने नाही तर दबावाखाली केलं होतं. त्या रात्री 24 जुलैला वादळ सुरू होतं. लाईट गेली होती. वार्डात 3 बाळंतपणे झाली होती. 1 सुमती देशपांडे, मुलगी. 2 सुमन गायकवाड, मुलगी. 3 सोहन ठाकूर, मुलगा. काय? सोनल ठाकूर यांना मुलगा झाला होता? विश्वनाथ यांनी आश्चर्याने विचारले. होय, गंगूबाई हुंदके देत म्हणाली. पण ठाकूर कुटुंबाचा जो मुख्य मालक होता, विक्रमसिंह ठाकूर, त्याला आपल्या घराण्यात मुलगाच हवा होता. पण प्रत्यक्षात सोनल ठाकूर यांनी एका मतिमंद, मेंटली चॅलेंजेड मुलाला जन्म दिला होता.
हे ऐकून विश्वनाथ आणि ज्ञानेश्वर यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गंगूबाई पुढे म्हणाली, विक्रमसिंह ठाकूर यांनी मला आणि वार्ड बॉयला बंदुकीचा धाक दाखवला. त्यांनी 5 लाख रुपये रोख दिले आणि सांगितले की सोनलच्या मतिमंद मुलाला बदलून दुसरी निरोगी मुलगी किंवा मुलगा तिथे ठेवा. आम्ही प्रचंड घाबरलो होतो. अंधारात आणि धांदळामध्ये वार्ड बॉयने सुमती देशपांडे आणि सुमन गायकवाड यांच्या मुलींचे टॅग बदलले. पण त्याच वेळी सोनल ठाकूर यांच्या बाळाचाही अदलाबदल करायचा प्रयत्न झाला. अंधारात नक्की कोणाचं बाळ कोणाकडे गेलं हे कोणालाच कळलं नाही. गंगूबाईच्या या खुलाशाने संपूर्ण प्रकरणाला एक भयंकर वळण दिले. याचा अर्थ असा होता की फक्त 2च मुलीची अदलाबदल झाली नव्हती, तर त्या रात्री 3 बाळांचा खेळ झाला होता. विश्वनाथ यांनी तात्काळ शोध घेतला. श्रीमंत विक्रमसिंह ठाकूर यांच्या घरी 25 वर्षाचा मुलगा वाढला होता, जो मानसिक दृष्ट्या अक्षम होता, पण ठाकूर कुटुंबाने त्याला लपवून ठेवले होते. आता प्रश्न हा पडला की रिया देशपांडे यांची मुलगी नव्हती, नेहा ही गायकवाड यांची मुलगी नव्हती, मग ठाकूर कुटुंबाच्या घरात असलेला तो मतिमंद मुलगा कोणाचा होता? आणि या 3 बाळांमध्ये खरी मुलगी कोणाची कोण होती? रिया आणि नेहा या दोघांना जेव्हा सत्य समजले तेव्हा त्या अधिकच हादरल्या. ज्या सत्याला त्या सोपे समजत होत्या ते सत्य एका अदला बदली सारखे अधिकच खोल जात होते. बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रसार माध्यमांनी मीडिया या प्रकरणाला डोक्यावर घेतली. 25 वर्षापूर्वीची हॉस्पिटल मधील अदलाबदल अशा बातम्या टीव्हीवर चालू लागल्या. गायकवाड कुटुंबाने आणि देशपांडे कुटुंबाने न्यायालयात कोर्ट धाव घेतली. कोर्टात तिन्ही कुटुंबाची देशपांडे, गायकवाड आणि ठाकूर DNA चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले. हायकोर्टाच्या न्यायाधीशासमोर सर्व रिपोर्ट सादर करण्यात आले. संपूर्ण नाशिक शहर या खटल्याच्या निकालाची वाट पाहत होते. लॅब रिपोर्ट समोर आले. 1. ठाकूर कुटुंबातील मुलगा मतिमंद हा ज्ञानेश्वर आणि सुमन गायकवाड यांचा जैविक मुलगा निघाला. 2. नेहा ही विश्वनाथ आणि सुमती देशपांडे यांची जैविक मुलगी निघाली. 3. रिया ही विक्रमसिंह ठाकूर यांची जैविक मुलगी निघाली. सत्य समोर आले होते. ठाकूर कुटुंबाने स्वतःची निरोगी मुलगी रिया देशपांडे यांच्या वार्डात टाकली होती. देशपांडे यांची मुलगी नेहा गायकवाड यांच्याकडे गेली होती आणि गायकवाड यांचा मुलगा मतिमंद ठाकूर कुटुंबाकडे गेला होता. न्यायालयाने कायदा आणि रक्ताच्या नात्यानुसार निर्णय देण्याची तयारी दर्शवली, परंतु या निर्णयामुळे सर्वांचे आयुष्य विस्कटणार होते. रिया, जिने स्वतःला नेहमी देशपांडे यांची मुलगी मानले होते, ती एका अशा गुन्हेगारी वृत्तीच्या ठाकूर कुटुंबाची मुलगी निघाली होती ज्यांनी तिला जन्मातच नाकारले होते. नेहा, जिने गरिबीत दिवस काढले होते, तिला आता देशपांडे यांच्या श्रीमंत घरात जायचे होते. आणि गायकवाड कुटुंब, ज्यांनी नेहाला मुलीसारखे वाढवले, त्यांना समजले की त्यांचा खरा मुलगा 25 वर्षे ठाकूर कुटुंबाच्या घरात मतिमंद म्हणून उपेक्षित जगण्याला तोंड देत होता. कोर्टाने आदेश दिला की सर्व मुलांनी आणि मुलींनी आपापल्या खऱ्या बायोलॉजिकल पालकांकडे जावे. रियाचे विश्व उद्ध्वस्त झाले. तिला देशपांडे यांचे घर सोडून ठाकूर कुटुंबाकडे जावे लागणार होते. तिथे तिला कोणीच ओळखत नव्हते. नेहाला देशपांडे यांच्या घरात जाण्याची संधी मिळाली, पण तिला सुमन आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांना सोडताना प्रचंड वेदना होत होत्या. आई रिया सुमती देवींचे पाय पकडून रडू लागली. मला नका पाठवू, मी त्या अनोळखी लोकांकडे कशी राहू? तुम्हीच माझे आई बाबा आहात. सुमती देवींच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहत होती. त्या रियाला छातीशी कवटाळून धरत होत्या, पण कायद्यासमोर त्या हतबल होत्या. कोर्टाच्या अंतिम निर्णयाचा दिवस आला होता.
जज साहेब निकाल पत्रावरही सही करणार होते. अचानक सुमती देवी उभ्या राहिल्या. त्यांनी हात जोडून न्यायाधीशांना विनंती केली, मायबाप, जज साहेब, मला काही बोलायचे आहे. न्यायाधीशांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिली. सुमती देवी कापत्या पण ठाम आवाजात म्हणाल्या, साहेब, कायदा रक्ताचं नातं पाहतो, पण आईचं हृदय संस्कार आणि प्रेम पाहतं. 25 वर्षापूर्वी रक्ताची आदला बदल झाली असेल, पण माझ्या प्रेमात कधीच आदला बदल झाली नाही. रियाला मी 25 वर्षे कडेवर खेळवलंय. तिच्या प्रत्येक आजारपणात रात्री जागून काढल्यात. ती माझी मुलगी आहे. आणि नेहा, जिच्यामध्ये माझं रक्त आहे, जिने 25 वर्ष संघर्ष केलाय, तिला मी वाऱ्यावर कसं सोडणार? तीही माझीच मुलगी आहे. सुमती देवी पुढे गेल्या आणि त्यांनी रिया आणि नेहा या दोघांचे हात आपल्या हातात घेतले. रक्ताचे नाते निसर्ग देतो, पण प्रेमाचे नाते माणूस स्वतः बनवतो. मी या दोन्ही मुलींना माझ्या मुली मानणार आहे. आम्ही कुठेही विभक्त होणार नाही. सुमती देवींच्या या शब्दांनी संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. न्यायाधीशांच्या डोळ्यातही पाणी आले. ज्ञानेश्वर गायकवाड आणि सुमन गायकवाड यांनीही पुढे येऊन सांगितले की ते त्यांच्या खऱ्या मतिमंद मुलाला दत्तक घेऊन त्याची जन्मभर सेवा करतील आणि नेहालाही नेहमी भेटत राहतील. ठाकूर कुटुंबाला त्यांच्या 25 वर्षापूर्वीच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने एका विशेष अधिकाराअंतर्गत स्पेशल गार्डियनशिप दोन्ही कुटुंबांना आपापसात राहण्याची आणि मुलींना त्यांच्या इच्छेनुसार राहण्याची परवानगी दिली. रिया आणि नेहाने एकमेकांकडे पाहिले. कालपर्यंत एकमेकांवर जाळणाऱ्या आणि भांडणाऱ्या या दोन मुलींच्या मनातील कटुता पूर्णपणे संपली होती. रियाने नेहाला घट्ट मिठी मारली. तू माझी बहीण आहेस. या घरावर आणि आई बाबांवर जेवढा माझा हक्क आहे, तितकाच तुझाही आहे. नेहानेही रियाला रडत प्रतिसाद दिला. मला माफ कर रिया, मी तुला खूप वाईट बोलले. नाशिकच्या त्या देशपांडे बंगल्याच्या पाठीवर आता 2 मुलींची नावे लिहिली होती. रिया आणि नेहा 25 वर्षापूर्वी एका रात्रीच्या अंधारात झालेल्या चुकीने 3 आयुष्याचे भविष्य बदलले होते. पण माणसाच्या प्रेमाने, आईच्या ममतेने आणि सामंजस्याने त्या काळ्या सत्यावर मात केली होती. कथेचे तात्पर्य, जगात रक्ताची नाती महत्वाची असतातच, पण त्याहून मोठे असते ते प्रेमाचे आणि संस्काराचे नाते. आईचे प्रेम हे कोणत्याही DNA टेस्ट पेक्षा श्रेष्ठ असते. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.